प्रीती, प्रीती, प्रीती. अरे मंदाताई, तुम्ही या या. कशा काय आल्या? अहो काही नाही, मिरचीले खाट टाकायचा आहे तर चालतं काय म्हटलं माया वावरात. एका दिवसाचंच काम आहे अन दोघी जणी लागते तर मी आहे म्हटलं न तू चालशील तर चाल माया संग. अच्छा, मिरचीला खट्टा टाकायचा आहे ना? हो, तर गावात काही बाया भेटून नाही राहिल्या तर म्हटलं तू खालीच आहे तर चाल बा, एका दिवसाचं काम आहे तर चालशील तर चाल. मग 300 रुपये रोज देईन मी. बरं ठीक आहे ना, येईन ना. दुपारून जा लागते ना? हो हो, दुपारूनच जाऊ ना. आता कुठं वेळेवर कामं होऊन राहिले. कामं गिमं करून घे आणि डब्बा गिब्बा बांध, अंग पाय धुई, मस्त जेवण खावण कर आणि चाल मग. बरं ठीक आहे ना, येतो मग. एका दिवसाचं काम आहे म्हणतात तर येतो मग मी. बसा ना, आल्या तर बसा. नाही व, माय कामं व्हायचे आहे ना, नाही तर बसली असती मी. घरी कामं तसेच पडले आहे. म्हटलं पहिले एक बाई पाहतो बापा आणि मग कामं करतो. त्याच्यानं कुठं जाव तर इकडे आली मग मी तुझ्या घरा इकडे. मी म्हटलं 2-4 दिवसापासून तू घरीच घरी आहे तर तुलेच सांगतो म्हटलं. हा काय, तर येईन ना तुम्ही. बसा तर तुम्ही. 5 मिनिटे बसायला टाइम नाही तुमच्याजवळ. कामं आहे म्हणता. कामं काय, किती कामं करा तर कामं संपत नाही. बसा 5 मिनिट, चहा मांडतो मी. नाही बापा, चहा गी नको बनवू. चहा पिऊन चालली मी. बसतो 5 मिनिट बसतो, पण चहा गी नको बनवू. बनवतो ना मंदाताई चहा. अर्धा अर्धा कप घेऊन घेऊ दोघी जणी. राहू दे ना, चहा कायले बनवतो. चहा घेऊनच आली म्हटलं मी. आणि हे म्हणत होती मंदाताई, काय झालं म्हटलं नेहाचं? काल गेली का नाही गेली? काल दिसली होती ते भाऊ मला दुपारी. कुठं व माय, गेलीच नाही ना. ते मोठे नाटकं करून राहिली. मी नाही जात. काल आले होते बरं घेवाले तर गेली नाही. मग चालले गेले भाऊ पोराले घेऊन. हा काय, पोराले नेलं आणि पोरीले? पोरीले बी नेत होते. दोन्ही लेकराले घेऊन जातो म्हणे, त्याची ऍडमिशन की करतो म्हणे आणि शाळेत पाठवतो. तर रुपानं म्हटलं म्हणते पोरी बारीची जात आहे बा, तिले कायले नेता तुम्ही, लहानशी आहे ते, तिले काही समज नाही आहे तर तिले राहू द्या, याले घेऊन जा, न्यायचं आहे तर. अच्छा अच्छा. हो, आणि पोराची शाळा राहते दिवसभराची. आणि हे काय तिला आता नर्सरीत टाकन तर काय 12-1 वाजेपर्यंत शाळा राहते. मग नेणं आणणं कोण करन, कोण पाहिन? एक जण पाहिजे नाही लेकराले पाहाले. तसे तर राहतात ना लेकरं दिवसभर. आता नेहा कामाला गी जाते तर राहत नाही लेकरं घरी. राहते ना, दोन्ही लेकरं राहते. हे कामाले जाते तर पण तरी फरकच पडते ना बाई असल्यावर आणि नसल्यावर. आता हे राहते तर सकाळचे कामं करून घेते, लेकराचे आंघोळ कपडे हे ते सगळे कामं गिमं करूनच जाते ना कामाला जाईन तर. अन पोरगी तर म्हणा घरीच राहे, जायच नाही. आमची सासूबाई तिथंच राहे ना. हो, तुमची सासू तिथंच राहते ना 4-4 महिने, 5-5 महिने. नाही तर काय मग, नेहा काय लागलीच राहते का कामाले? हप्त्यातून 2-4 दिवस जाईन कामाले तर डोकं दुखते मग. मोठी नाटकी आहे, शेक लागते कामाले जावाची. जीव काढते म्हटलं ते, कामं करायला नेट लागते तिले. काल मस्त आले होते तर चालले जायला पाहिजे होतं तिनं. मस्त पोरीची शाळा होत होती, पोराची तर शाळा होईनच म्हणा, आजपासून पाठवून म्हणे त्याले. बिनफालतू नखरे करणं काही ना काही. तरी नेहाची कडले पाहुणे आलेच ना तिच्या मागं मागं. तिले घेवाले, लेकराले घेवाले आलेच. चाल बा, चालला जातो आणि घेऊन येतो. पण इथं हे नाही गेली. आणि त्याच जागी मी राहिली असती ना, मी गेली असती का नाही रागा ना, तर माहित ये जशी गेली ना तू तशी ये. येवाच असेल तर ये, नाही तर नको येऊ. असं आहे मग आमची तर. आणि मला तर कुठंच झाले नाही भेटत, ना आईच्या घरी ना भावाच्या घरी. माईच्याच घरी जाईन तर 2 दिवस राहतो घेऊन जातो बापा याच्यानं. चाल बापा, आपलेचा माणूस माहित आहे कसा सणकी आहे, त्याच्यानं जास्त काही राहत नाही. मी जातो आणि घेऊन जातो. हो ना, आता इथं राहून काय करते काय माहित बाप्पा, काय करून राहिली तर. माझ्या सासू संग बरोबर चोपडी लावून थे पैशासाठी. पैसे पाहिजे आई, पैसे पाहिजे आई, पाहिजो. म्हणन थे का दादाले मागून दे, सुनीलले मागून दे. आता माझ्या सासूले बरोबर सांगते ते. हो नाही तर काय बापा, हे बी आले असेल ना तुमच्या घरा इकडे. हो, आली होती ना, आली होती म्हणे वहिनी असं वहिनी तसं, हे असे ते तसे. आता काय बोलाव बापा, मी तर नाही बोलत. मी त्याच्या मनातच नाही पडत. तू जिंदगी पाहत बसतो, तुला काय करायचं आहे तर. मी काहीच नाही बोलत. आली काय तर ये बापा, बस जेवण खाऊन कर अन जाय घरी. मायाच तर कामं मायानं होत नाही. दिवसभरच तर मला कामं पुरते व घरचे कामं करा, गाई ढोरं आहे, म्हशी आहे, वावर आहे. घरचे कामं झाले नाही झाले तर वावरात जा लागते डब्बा घेऊन. दिवसभर वावरात काम करा 5-6 वाजेपर्यंत. आणि कुठं यायचे कामं करत बसन मी? माझ्याजवळ टाईमच नाही आहे. आणि माया घरी राहीन बी तर मग मी कामं नाही करत बसत. तुमचे कामं तुम्ही करत बसा, नका करू. मी काय डब्बा बनवतो आणि चालले जातो वावरात, टाकून देतो कामं. हो काय? हो, तसंच करा लागते, तेव्हाच ती सुती येते, नाही तर तशी सुती नाही येत ते. मग म्हणते चांगलं आहे म्हणते, आयतं खाले भेटते, राहाले भेटते. आता रुपा घरी घरी राहते तर तिची तर मस्त दिवाळी चालू असन. मस्त कामं नाही करून राहिली, काही नाही. बाजीवरून उठून नाही राहिली म्हणते, बाजीवर झोपली राहते, बसली राहते.
बात सोडून नाही राहिली ते आली तेव्हापासून. कामं नाही करावं काय 2-4? काम करायला पाहिजे ना, आता रुपाचंही लहानचं पोरग आहे. पोराले पाहिजे, काम करते, समजायला पाहिजे. हो, तर बाजीला सोडून नाही राहिली म्हणते. मायले की काय काय बोलते, काय काय नाही म्हणे, चालू राहते म्हणे त्याच्या गोष्टी. मले पाहते ना चुप राहते म्हणे दोघी जणी. कोण रुपा सांगे काय? हो, रुपा सांगत होती मले. मी गेली होती ना काल तिच्या घरा इकडे, तर सांगे पहा म्हणे मंदाताई म्हणे त्या खोलीत बसलाय म्हणे दोघी जणी, काय काय बोलते न काय काय नाही काय माहित म्हणे. दिवसभर गोष्टी चालू राहते म्हणे मायलेकीच्या, आणि मले पाहिल्यावर चुप होते म्हणे, गोष्टी बंद होऊन जाते म्हणे, अशी म्हणत होती. हा काय, काही पैशाबद्दलच गोष्टी चालत असेल. हो, तसंच काही का सुनीलले मागून दे आई, दादाले मागून द्या आई, माझ्याजवळ पैसा नाही आहे, मग असं नाही आहे तसं नाही. आता त्याच्या गोष्टी त्याले माहीत काय करते ना काय नाही. पैशाच्या गोष्टी करते का अजून दुसऱ्या गोष्टी करते. हो हो, चाल हो प्रीती, मी घरी जातो, कामं गिमं करतो, तूही कामं कर ना. बरं ठीक आहे ना, करतो मी काम करतो. हो, कर मग लवकर लवकर आणि चाल मग. बर. आणि मंदाताई म्हटलं मी तुमच्या वावरात येतो कामाले, आणि ज्या मिरच्या तोडायला येईन तेव्हा सांगा मला मिरच्या तोडाले, नाही तर दुसऱ्या बाया सांगन मग. नाही व, दुसऱ्या कायले सांग, सुरुवातीपासून तुलेच सांगून राहिली ना मी. मिरची लावायच्या वेळेस तुलेच सांगितलं होतं, आता खाट टाकाच्या वेळेस बी तुलेच सांगतो. मग निंदन राहीन तर तेव्हाही तुलेच सांगन, मग अजून खाट टाकाच राहीन तर अजून तुलेच सांगन, आणि मिरच्या तोडायला जेव्हा मिरच्या येईन तेव्हाही तुलेच सांगन मी. कायले दुसऱ्या बाया ज्या आपल्या ग्रुपमधल्या आहे त्यालेच सांगन ना मी, दुसऱ्याले कायले नेईन माया वावरात. तुम्हालेच नेईन ना. हो तेच म्हटलं बापा, नाही तर आमच्याकडून काम करून घे जा, आणि जेव्हा मिरच्या तोडाचा वेळ येईन तेव्हा दुसऱ्या बाया सांगा. नाही नाही, तुम्हालेच सांगन ना, आणि तुले पहिले सांगन. चाल मग लवकर कर तयारी. हो हो. मंग्या भाऊ काय चालू आहे? काही नाही बा, कामं चालू आहे, कामं करून राहिलो. बापा बापा, झाडू लावून राहिले तुम्ही? काऊन वहिनी नाही लावत काय झाडू? लावते ना वहिनी, झाडू लावते, पण वहिनी नाही आहे ना घरी, त्याच्यानं घरचे कामं मीच करून राहिलो आता. झाडू पोछा, स्वयंपाक, कपडे, सगळे कामं करावं लागते ना. काऊन काय झालं, वहिनी नाही आली काय? नाही ना, वहिनी नाही आली, त्याच्यानं कामं करणं चालू आहे. वहिनी नाही आली म्हणता, मजाक तर नाही करून राहिले तुम्ही माया संग? नाही रे, मजाक कायले करन मी, खरंच सांगून राहिलो. तूही वहिनी नाही आली, गेलो होतो मी आणाले, नाही येत म्हणे. फुगून बसली म्हटलं, 8-10 दिवस नाही येत अशी म्हणत होती, आता माहित नाही कधी येते तर. खरं खरं सांगा ना मंग्या भाऊ, खरंच नाही आहे का वहिनी घरी? मी काय मजाक करत काय तुझ्या संग सकाळी सकाळी? खरंच नाही आली वहिनी. काऊन, काय म्हणतो तू? काही नाही, वहिनी नाही आली तर मग संध्याकाळी मला तर अल्केश दिसला होता घरा इकडे, खेळायला आला होता लेकराय संग. हो तर तो आला ना, माया संग आला, मी घेऊन आलो त्याले. त्याची शाळा नाही पडत काय, त्याच्यानं आणलं मग त्याले मी. हो काय? हा, काल घेऊन आलो मी त्याले, आता झोपलाच आहे तो. आता मी त्याला उठवतो, अंग पाय धुवायला लावतो आणि शाळेची तयारी करून देतो. झाली पाहिजे ना 9 वाजेपर्यंत त्याची तयारी. हो, 10 वाजता जायचं आहे ना आपल्याला कामाला. तो करतो ना मी, 10 वाजायचे टाईम आहे, 10 वाजेपर्यंत होऊन जाते माझे कामं. बापलेकाचे कामं काय लय मोठे आहे काय? थोडेसे काम आमचे 2 जणांचे. करतो मी लवकर लवकर कामं आणि येतो मग आज कामाले. बरं ठीक आहे, ये जा मग. तेच विचारायला आलो का आज येता का, आजही सुट्टी मारता बा? नाही नाही, आता काम चालू आहे तर सुट्ट्या गिट्ट्या नाही मारत मी, येतो ना येतो. बरं या मग. चला आता झाडू लावून झाला, मी आता अल्केशली उठवतो आणि ब्रश बी करायला लावतो, फ्रेश व्हायला लावतो, पाणी गरम करून मग आंघोळ करून देईन त्याची. अल्केश, अल्केश झोपलाच आहे काय बाबू? उठणं, शाळेत नाही जावं लागत काय? उठणं मा बाबू, उठणं. दिवस निघाला, झोप नाही झाली काय? झोपू द्या ना बाबा, 5 मिनिटानंतर उठन ना मी, झोपच नाही झाले. उठणं मा उठणं, 8 वाजले ना आता. उठ, फ्रेश होय, ब्रश कर, चहा बनवतो मी, मग चहा बिस्किट खाय, पाणी गरम करतो, मग आंघोळ करून देतो तुही. मग स्वयंपाक बनवतो, जेवण खावण कर, आणि मग शाळेची तयारी करून देतो तुही. जातो ना आज शाळेत? हो जाईन ना बाबा मी, टाइम आहे ना तर शाळेत जावाले. टाइम आहे पण तयारी नाही करायला लागत काय मग? अंग पाय धुवून मस्त शाळेचा ड्रेस घालून तयार राह 10 वाजेपर्यंत. पण आज मी कामाला चाललो. ठीक आहे ना बाबा. हो, 10 वाजता जाईन मी, तर मला घरी आले 6 वाजन संध्याकाळी. 6 वाजता येईन मी. तर तुला माहीतच आहे ना आपल्या घराची चाबी कुठं राहते तर? हो माहित आहे मला. हो, तर कुलूप उघडजो आणि जेवण करायचं असेल तर जेवण घेऊन करून घेजो. आणि काय म्हणते लेकरायला घरात नको भरवजो. घरी कोणी आहे नाही. नाही, जास्त लेकराले नाही आणणार मी. हो, खेळाचं असेल तर इकडे खेळजो, नाही तर कुलूप लावून अजून तिकडे पक्या काकाच्या घरा इकडे जाजो. मी त्या आजीले सांगून ठेवतो याच्यावर लक्ष ठेव जा बा म्हणून. खेळाचं असेल तर तिकडे खेळजो मग, आणि गावात इकडे तिकडे कुठं घुमायचं नाही. नाही जाणार मी, कुठंच नाही जाणार. हो, त्या आजीच्या घरी खेळजो. ठीक आहे ना बाबा, जाईन ना मी तिकडे पक्या काकाच्या घरा इकडे, तिकडेच जाईन मी.
हो तसा करजो, नाही तर मग शाळेतून सुट्टी झाली म्हणजे घरी येजो, ड्रेस गी चेंज करून मग नाश्ता वाष्टा करून घेजो काय तुले खावाचं आहे ते, आणि मग चालला जातो तिकडे. तिथंच येईन मग मी पक्या काकाच्या घरा इकडे कामावून आल्यावर. ठीक आहे ना, तसं कर जा मग. मी तिथंच थांबन पक्या काकाच्या घरी. हो तसा करजो, मग तिथंच थांबजो. बरं. उठ ना मग आता. उठ, उशीर होते ना, मला कामाला जावं लागते बाबू. आणि थांबून जा ना तर 5 मिनिटांनी उठतो मी. तुम्ही चहा बनवा तोपर्यंत. बरं मी चहा मांडतो आणि स्वयंपाक बनवतो लवकर. ठीक आहे ना, बनवा तुम्ही चहा बनवा, मी उठतो आणि मग जातो बाथरूमात. बर. रुपा, रुपा. काय म्हणता व? बापा काऊन आज कामं गिमं नाही करा लागत काय? 8 वाजले ना, अजून झोपलीच आहे, कामं गिमं नाही करा लागत काय? अव डोकंच लय दुखून राहिलं माय, लय तणतण डोकं होऊन राहिलं. लयच डोकं दुखून राहिलं माय. काय त्यानं होतं, रात्रीपासून डोकंच लय दुखून राहिलं माय. रात्रीपासून डोकं दुखून राहिलं तर सांगती नाही मग राणीचे बाबा डोकं दुखून राहिलं, गोळ्या घेऊन या. आणल्या नसत्या काय, मी गोळ्या घेऊन आलो असतो आतापर्यंत, तर आरामी झाला असता तुले. रात्री एवढं नाही दुखे, आता थोडंसं जास्तच दुखून राहिलं. कायच्यातच मन नाही लागून राहिलं माझ्या डोक्याच्या पायी. लय डोकं दुखून राहिलं ना, तर आज आणून दे जा मला गोळ्या. बरं ठीक आहे, गोळ्या आणून देतो, नाही तर चाल मग दवाखान्यात चालशील तर. दवाखान्यात चाल, दाखवून देऊ डॉक्टरले. नाही, आता डोक्यासाठी येऊ काय मी दवाखान्यात? गोळ्या आणून द्या ना, गोळ्या घेऊन पाहतो. गोळ्यानं जर आराम नाही झाला तर मग जाऊ दवाखान्यात. 2 टकाच्या गोळ्या आणून द्या मला. बरं ठीक आहे, आणून देतो मी. आणि या झोपलाच आहे काय स्वरूप? हो झोपलाच आहे ना तो, झोपू द्या ना त्याला. बरं झोपू दे त्याले, उठू गिटू नको, विचारलं फक्त. मग आज चहा गी नाही बनवा लागत काय? हाय ना ताई, आई आहे घरी, नेहा ताई आहे. सांगा ना त्याले. माझं डोकं दुखून राहिलं तरी तुम्ही मलाच म्हणता चहा नाही बनवा लागत काय? हाय ना आता दोघी जणी. बरं ठीक आहे, सांगतो मी, निहाले करायला लावतो काम. हो करायला लावा, मला काही बरं नाही वाटून राहिलं. बरं ठीक आहे, कर तू आराम. नेहा बाई, आई. अशीच करतो ना मी बी आता माझा बेड नाही सोडत. त्या दोघी जणी कशा बाजूला सोडून नाही राहिल्या, तशा मी बेड नाही सोडत, झोपूनच राहायचं. हे दुखते ते दुखते, डोकं दुखते, पाठ दुखते. मी नाटकं करतो. मी अशीच करतो ना आता, गंमतच पाहतो यायची. आली तेव्हाची बसली आहे. गावाला जाय म्हणा तर गावाला नाही जात. मस्त राहून राहिली, खाऊन राहिली ना राहून राहिली. आणि टेन्शन आहे म्हणते माया मागं, कायचं टेन्शन आहे तर. चांगली तर राहून राहिली, जेवणी 2-3 वेळा करून घेते आणि कायचं टेन्शन आहे तर. नाव कामं नाही करत. आता 8 वाजले, दोघी जणी माया वाट पाहून राहिल्या, कधी उठून ये, कधी कामं करन. कामं नाही करता येत काय? झोपूनच राहतो मी बी. अजून 2 चादरी घेऊन घेतो अंगावर आणि झोपूनच राहतो. पाहतोच मी यायची गंमत, कसे कामं करते ते तर, करते का नाही करत तर. माया डिलिव्हरीच्या वेळेस कामं करायला त्याच्या जीवावर आलं. उठून पळाला दोघी मायले की नाता, दोघी जणी मस्त बसून राहायचे आयतं खावाले. आई. काय झालं सुनील? काय करते आई? आई काय घरी नाही आहे, दुकानात गेली ते बिस्किट आणाले. काहून, काय म्हणता आईले? काही नाही म्हणत, रुपाली बरं नाही वाटून राहिलं, डोकं दुखून राहिलं तिचं. तर म्हटलं चहा गी नाही बनवा लागत काय? कामं गिमं करा ना तुम्ही. काय झालं वहिनीले? डोकं दुखून राहिलं तिचं रात्रीपासून. रात्री कमी दुखे, आता थोडंसं जास्त दुखून राहिलं, तर झोपलीच आहे ते. तर म्हटलं चहा गी बनव आणि स्वयंपाक गी बनव. बरं ठीक आहे, बनवतो. आणि म्हटलं चालतं ना मग आज गावाले? पाहतो ना मी. सांग मग तसं मले, गावाले जायचं आहे का नाही जायचं आहे, नाही तर मग जातो मग मी कामाले. बरं विचारतो मी आईले आणि सांगतो मग. आईले काय विचारतं, जाणं तुले आहे, डिसिजन तू घे ना, तुले जावाचं आहे नाही जावाचं आहे. जात असन तर सोडून देतो तुले. काल आले होते भाऊजी तर गेली नाही तू. चाललं चालू नाही पाहिजे होतं काय? काल भाऊजीचा रोज पडला, आता मी तुझ्या संग येईन तर आज माया रोज पडन. म्हणजे आम्ही कामं धंदे सोडून तुझ्याच मागं घुमाव काय? तर राहू दे मग, नको सोडून देऊ, चालली जाईन मी. म्हणून राहिली काय मला नेऊन दे म्हणून? राहतो म्हटलं तर मला राहूही नाही देत आणि काही नाही. भाऊजी घेऊन गेले ना अलकेशले, मग तू एकटा कसा राहीन तिथं आता? भाऊजी जाईन कामाले. मग तो कोणाच्या भरोशावर राहीन? कधी कामावून याले 6 वाजते, 7 वाजते, 8 वाजते. जवळचं काम राहिलं तर लवकर येते, आणि दूर जाईन कामाले तर घरी आले 7-8 नाही वाजत काय मग? मग कोणाच्या भरोशावर राहीन तो, कोणाच्या घरी राहीन? भाऊजी जाते कामाले, मग येईन 7 वाजता संध्याकाळी. मग कधी स्वयंपाक बनवण, कधी जेवण खावण करण, कधी झोपण. वाजन त्याले 10-11 झोपालेच. नाव फिकरच नाही आहे लेकराची नवऱ्याची. जाते तर जाण, राहते तर रान, खायचं असेल तर खा, नाही तर नका खाऊ. काही फिकरच नाही आहे काय? नवऱ्याची तर फिकरच नाही आहे, पण लेकराची फिकर नाही आहे. लेकरासाठी मन नाही दुखत काय तुया? पोरासाठी थोडंसंही मन नाही दुखून राहिलं. काल भाऊजी गेले तर कसं असन, काय असन, उठला का नाही उठला, शाळेत गेला का नाही गेला, तयारी केली का नाही केली. फोनही नाही लावून पाहत तू तर आहे ना आता ते लक्ष ठेवाले, काय फोनच लावत बसू काय त्याले मी? करते ते बरोबर. बरोबर करते तर काय झालं, पण माय माय असते. बनव मग चहा घे. हो बनवतो.
काय म्हणे हो नेहा सुनील जोरा जोरात आवाज येत होता बाहेर. काय म्हणत होता तो तुले? मायावरच राग काढून राहिला तो, मायावरच गरम होऊन राहिला. आली तेव्हापासून चालली जाय तू, चालली जाय तू, मायावरच गरम होऊन राहिला. मलेच बोलते लेकराची कदर नाही काय, फिकर नाही काय, पुराले पाठवलं आणि तू इथं राहून काय करून राहिली, असा तसा मलेच बोलून राहिला. असा तसा म्हणजे बरोबर बोलून राहिला तू. तो गेला अलकेश तर मग तुले जाले नाही पाहिजे काय? जातं काय मग आज? पाहतो मी म्हणजे विचार करतो मी संध्याकाळपर्यंत. आज जाईन नाही तर उद्या जाईन. अहो पण तू एकटा राहीन काय मग? राहते ना हो आई. काहून तुम्ही मला पागल करून राहिले बा? आली तेव्हापासून तुम्ही खरंच मला पागल करून राहिले. पण माया मागच लागले हात धुवून. सगळेचे सगळे मला हाकलण्याचा प्रयत्न करून राहिले तुम्ही. चालली जाईन मी ह्या 1-2 दिवसात. अन बिस्किट आणायला गेली होती ना तू, लेकरायला कुठे टाकलं? हाय ना बिस्किट असतं खाऊन राहिले ते. चाही नाही बनवला. बरं नाही वाटून राहिलं म्हणते रूपाले. काहून काय झालं आता? डोकं दुखून राहिलं म्हणते रात्रीपासून. आता थोडंसं जास्त दुखून राहिलं तर आपल्यालाच कामं करायला लागते मग आज. बरं कर मग तू स्वयंपाक गिंपाक करून घे, बाकीचे कामं मी करतो. तर भांडे गिंडे घासून घे ना मग. पहिले चहा बनव, चहा झाल्यावर भांडे घास जो. मी घर झाडून घेतो. बसू बसू माझी कंबर दुखते तर भांडे घासणं काही जमत नाही. मीच भांडे घासू काय? अम्माय मीच घासू काय म्हणजे? 1 दिवस भांडे घासीन तर काही बिघडन काय? तुझ्या घरी तू भांडे नाही घासत? तुझ्या घरी तर मी भांडे घासू लागतो. आता आली तर भांडे घासणं मग. आता तिले बरं नाही वाटून राहिलं तर बरं भांडे घासतो मी आणि सगळे कामं करतो. झाडतो घर झाड. हो झाडतो मी, झाडू लावतो. चहा बनव पहिले. काय माहित बापा, सगळेचे सगळे मायावरच कातावून धावतेत. खरंच आता असं वाटून राहिलं इथं येऊन पस्तावून राहिली मी. नाही आली असती इथं तर बरं झालं असतं. सगळेचे सगळे मायावरच कातावून धावून राहिले. नाही राहत बापा यायच्या घरी मी. झाली ना शाळेची तयारी? हो बाबा झाली ना तयारी. चला ना मग. बरं चाल ना मग तिकडे पक्या काकाजीच्या घरा इकडे. त्या आजीला सांगून देतो लक्ष ठेवाले. आणि तिकडेच राहायचो मग. जेव्हा शाळेची घंटी वाजन तेव्हा चालला जाजो मग शाळेत. ठीक आहे ना. बरं चाल मग घे शाळेची बॅग घे, डब्बा घे आणि चाल मग. पहा मग आज पाठवतो पोराले शाळेत. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.